अयोध्येमध्ये आम्ही आलो आणि ऑनलाईन तिकीट बुक न करता दर्शनाचं आम्ही कशा पद्धतीनं दर्शन घेतलं ते आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. 2-3 फार महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही यायचा कधी प्लॅन करणार असाल तर उपयोगाला येईल. एक तर 15 दिवस आधी तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता दर्शनाचं त्यांच्या वेबसाईटवरनं. ते शक्य नसेल किंवा नाही जमलं तर काय करायचं? तर रामाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच्या बाजूलाच अगदी बाहेर हॉटेल्स आहेत, तिथे तुम्ही राहायची व्यवस्था करू शकता. तुमची खूप वॉकिंग डिस्टन्स आहे, लांब अंतर नाहीये. दुसरी गोष्ट ते म्हणजे सकाळी तुम्ही 4 वाजता उठा. 5 वाजता पहिल्यांदा हनुमानगड आहे जवळच, अगदी चालण्यासारखं अंतर आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती. तिथे जाऊन दर्शन घ्या हनुमानाचं. ते झाल्यानंतर तुम्ही 6:30 वाजता दर्शनाच्या रांगेसाठी उभं राहा. 6:30 वाजता गेट ओपन होतं आणि त्यानंतर आतमध्ये सोडतात आणि 7 वाजता तुमचं दर्शन होऊ शकतं. अयोध्यामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हनुमानाचं दर्शन घेतलं जातं. हनुमान गढी किंवा हनुमान गड म्हणून इथे ओळखलं जातं. तर हा एक उंचावरती असलेला भाग आहे जिथे सकाळी आपण हनुमानाचं दर्शन घेतो, हनुमानाची अनुमती घेतो श्रीरामांचं दर्शन घेण्याकरता आणि त्यानंतर मग आपण श्रीरामांच्या दर्शनाला जातो. आता आम्ही निघालोय प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी. शिरीष कुलकर्णी, श्री श्रद्धा ॲस्ट्रॉलॉजी.